सुप्रीम कोर्टाने SC/ST आरक्षणातील उपवर्गीकरण व क्रिमिलेअरची अट लागू करण्यासंदर्भात नुकताच निकाल दिला असून या निर्णयामुळे SC/ST आरक्षणामध्ये वर्गीकरण करणं व आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी क्रिमिलेअरची अट लागू करणं असा निकाल दिलेला आहे। या निकालानंतर काँग्रेस शासित तेलंगणाचे मुख्यमंत्री व कर्नाटकाचे मुख्यमंत्री यांनी या निर्णयाचे स्वागत करून आपल्या राज्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली। आरक्षण संदर्भात काँग्रेसची ही दुटप्पी भूमिका कायमच राहिली। आरक्षणवाद्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी कायमच भूमिका घेत आली। काँग्रेस आरक्षणवाद्यांच्या बाजूने भूमिका घेत असल्याचा फक्त दिखावा करतं, परंतु वस्तुस्थितीमध्ये आरक्षणवाद्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतं। यामुळे काँग्रेस आणि भाजपचा आरक्षणासंदर्भामधील अजेंडा एकच आहे हे उघड होतं। या निकालानंतर राहुल गांधी प्रथमच महाराष्ट्रात म्हणजे सांगलीमध्ये येतात। समस्त SC/ST आरक्षणवादी वर्ग राहुल गांधी या सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती काय भूमिका घेतात याकडे लक्ष ठेवण्यात। राहुल गांधींनी सांगली येथील सभेमध्ये SC/ST आरक्षणातील उपवर्गीकरणासंदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांनी व्यक्त केली आहे। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। राहुल गांधींची सभा सांगलीमध्ये होणार आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही अशी मागणी करतो की या सभेमध्ये राहुल गांधींनी SC/STमध्ये जे उपवर्गीकरण होणार आहे आणि जी नॉन क्रिमिलेअरची अट लागू होणार आहे या संदर्भामध्ये काँग्रेसची भूमिका स्पष्ट करावी। काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालान्वये SC/STमध्ये ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये वर्गीकरण करण्याचं आणि या समूहामध्ये आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलेअरची अट लागू करण्यासंदर्भामध्ये निकाल दिला। अक्षरशः या निकालाचं काँग्रेस शासित राज्यांनी स्वागत केलं। विशेषतः तेलंगणाचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी या निर्णयाचं स्वागत करून याची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये करण्याची घोषणा त्यांनी केली। काँग्रेस नेहमीच आरक्षणवाद्यांची हिताची भूमिका घेतं असं सांगतं। संविधान वाचवण्याची भाषा काँग्रेस करतं, परंतु संविधानामध्ये तरतूद नसताना अशा पद्धतीचे निर्णय घेण्यासाठी काँग्रेस या ठिकाणी आग्रह दिसतं। आपल्या सर्वांना वाटतं की भारतीय जनता पार्टी नेहमीच आरक्षणवाद्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेते आणि ती घेतच आलेली आहे। काँग्रेस असा आव्हानते की आम्ही आरक्षणवाद्यांच्या हिताची भूमिका कायम घेतो, परंतु काँग्रेसचा खरा चेहरा हा आरक्षणवाद्यांच्या विरोधामध्येच राहिलेला आहे। या सांगलीतील सभेमध्ये राहुल गांधींनी स्पष्ट करावं की नेमकं SC/STच्या उपवर्गीकरणासंदर्भामध्ये आणि क्रिमिलेअरची जी जाचक अट या आरक्षणासाठी लागू होणार आहे याच्यावरती त्यांची भूमिका काय आहे हे एकदा SC/ST वर्गाला समजावावं, कळावं, यासाठी त्यांनी ही भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत।